बरं मी काय होतो तुला तर लागला ठसका लगेच. अजून लग्न अजून तेलकट मिलकट खाते वड्या पुऱ्या. अहो आता थंडी आहे ना पण या बाय, त्याच्यामुळे खोकला चालू झाला. ते जाऊन दे. तुझे जेवढे भाऊ आहे ना प्रत्येकाला सांग. काय प्रत्येकाला सांग बा, कुणी कपाट घ्या, कुणी शोकेस घ्या, कुणी फ्रीज घ्या आणि वस्तू मोठे घ्या. असं काय सांगून घ्यावं लागतो का आहेर? जावं आपला लहान आहे का? जावं आपला गरीब घरचा आहे का? हो मला सगळं मान्य, पण असं तोंडाने कसं मागणार? पोलीस आहे पोलीस. पण तोंडाने कसं मागणार की बघ कपाट द्या आणि वॉशिंग मशीन द्या? तुझं भाऊ आहे, भाऊ मागायला का हरकत आहे? पण मला बहिणीचा भावावर हक्कदारी राहती, बहीण हक्कानं मागून घेती. मला लाज वाटते होय सगळं बोलायला. त्यांच्या बायका काय बोलतील बघा, केवढं तोंड वाचलंय नाही. कोणतं? हा त्यांच्या बायका नाही बोलणार काय? मी सांगतो मी सांगतो. तुला लाज वाटते ना? हो कशाला राहू देत ना. गप तोंड फोडी गप. हॅलो, हा सॉरी, मी काय म्हणतो का ना, आता लग्नाचे दिवस आले थोडे, 15 दिवस बाकी बघती. हा हा, पण तुम्हाला सांगतो एक काम करा, कपाट सकेस पार टोटल पार आपल्याला आहे ना, पार एक सुद्धा वस्तू ठेवायची नाही. गाप तोंड फोडू. हा नाही हे ते बारीक पोर ते म्हणत होतं काय मी बोलते ना. मामी छानी का जास्ती छानी का? अहो नाही तुमची बाची तुमच्या बाचीला म्हणतो तो. नाही तुमच्या बाचीला बोलतो. बरं हा तेवढं तुम्ही तयारी करा, सगळं बुकिंग करून ठेवा आणि मग लग्नाच्या आदल्या दिवशी तिथं मंगल कार्यामध्ये आणून ठेवा. आणि एक काम करा, तुमच्या कपड्याचे माप मला लिहून द्या. हा तेवढे पार चुलत निनात मामा सगळे धरले मी, कोणी सोडत नाही. चुलत निनात काका सावतात होतं पार आखे ना. तुम्हाला सांगतो जवळ असं मोठा तागा फाडणार आहे, टेपूच बनवून आणतो एक ताग्याचा. सगळं वरड एक रंगीन एक शिंगी झाली बहीण. हो चालेल. पुढचं कल्याण होते ना. तो काय दुखलो तुला भाऊ तुला लागणार काय दिवा लावला हो पण असं तोंडाने नाही कधी मागत आहे. काय दिवा लावला? लापशी केली आणि आमटी केली तर आमटी संपून गेली. भात आहे काचा. पण नंतर टाकलंच होतं ना. तो शिरा लापशी कशी काय बस आता 20 वर्ष हेच ऐकून माझं डोकं आता पिकलंय, समजलं ना. गाडी आणि कडी पोत्याला सोडत होती. वरला तरी मी सहन केलं तुझ्या करता. हा सण केलं माहितीये मला. ते नसतं सहन केलं. आपला जिल्हा पण नसतं ना तर मी ते भर मांडत लग्न सुरू करून आलो तुम्ही. तसे लय गोरे गोमटे नाही का, तुम्हाला लय बायका येत होत्या नाही का पोरी बघण्यासाठी. मला तवा लय काय सांगू लागला तुम्ही? बस ग. ते तुझ्या लग्नाचं चाललंय. काय चाललंय? हे चालली तयारी. लग्नाच तयार. तुला मोबाईल चॅट आहेत का अजून? नवरा म्हणे नवरा. अगं बाई दे ना, कशाला बोलणं खातेस बापाचं. हा आता लग्नात बस कॅमेरा आहे ना फोटो काढायला, मग काढ कवर 100 फोटो. मला तिथे ते फोटोच काढायला लावणार आहे. बरं मी काय म्हणतो, आता तुझ्या मैत्रीला सांग उठून. काय तुझ्या मैत्री देणार त्यांना पत्रिका दे, फोन कर. आणि एक काही मैत्री रुसली नाही पाहिजे. नाही तर मग मागून तुझं लग्न होणार, तो हिला नाही सांगितलं त्या बाय. आणि तुझ्या नातेवाईक तुला पाहायचं, माझ्या नातेवाईक मी पाहिजे, तुझ्या मैत्री तुला पाहायचं. हो अहो एवढी लोक कशाला, खर्च नाही वाढणार काय? मी का गरीब आहे का? लग्न मी लहान करणार आहे का? शिरपत्रावले 100 पुरी का? पण खर्च किती आहे? पुरीचं कल्याण होत असतं ना तर मी जीवाचं रान करीन. नाही किडनी ओपीन लग्न करता तर पुढचं लग्नच करता की. तेवढं काय करायची गरज नाहीये. करूया जरा शांत जरा राहा. ते बाकीच्या लोकांना नाही, बुंदी आली तर भात गेला तो आमची सपली तसं नाही. लग्नाचं करणार ना 10-5 गावामध्ये टिचूनच हाणणार. आणि एवढं नवद आपल्याला कोणत्या पुरलं भेटलं आपल्या गावात सांग बरोबर. हा मला मान्य आहे. शिरपत्रा जोरात तयारी चालू आहे. हा तयारी काय लग्नाला? हा लग्नाला येणार की तुझ्या पोरीचं लग्न मी येणार नाही का? पूर्ण खटलं घेऊन याचं कुटुंब. हा मग चूल बंद आमंत्रण जेवणाला काय म्हणतो? 2.5 क्विंटलची बुंदीच काढणार आहे. 2.5 क्विंटलची बुंदी? अरे बाप 2 क्विंटलचा भात आहे. म्हणजे गावात कोणी लग्न केलं ना असं तू लग्न करणार? आणि 2 बिघाचा मांडव आहे. 2 बिघाचा मांडव? वरड सुद्धा त्या मांडवा खाली गाड्या लागल्या पाहिजे डायरेक्ट. काय म्हणतो? उन्हात कुत्रच नाही राहिले पाहिजे. पर आचार्य सुगट मांडवत. अरे बाप. म्हणजे त्यांचं स्वप्न आहे मुलीचं लग्न केलं ना तर असं लग्न व्हायला पाहिजे की अख्खं गाव नावाजायला पाहिजे. जळगावचं सांगितलं डीजी 1.5 लाख रुपये सगळं दिली. बँड काय म्हणतो? जळगावचा डीजे? हा होय. अरे बाप रे. डीजी आहे, संबळेवाले आहे, ध्वजानेवाले आहे. आणि 10 बाया ते नेऊन तिथे गेटवर ते गंधा उठवले.
हा गण लावायला स्वागत स्वागत स्वागतासाठी म्हणजे ते श्रीमंत लोकांसारखं असतं ना तसं. व्हायला म्हणजे तू चांगला राजेशाही थाटात लग्न करणार. पार पानपट्टी सुगट मी गेटवर ठेवून जेवलो ना, हा. कोणाला पान लागलं, कोणाला सिगरेट लागला, कोणाला गुटखा लागला, सगळं सगळं मबलू. अरे बापरे, तू तर चांगली सोय करून ठेवली. या तुम्ही पण या, मी तुम्ही काय पण या. म्हणतो, मग कमवायचंय ना, करून करायचं तर मग कोणा करता मी कमवली पुरी करता नाही. हे खरं बोलला तू. सगळं कमावलं त्या पोरीसाठीच तुझ्या. आज लग्न करेन ना तर स्वर्गात सोन्याचा घाटेच वाजा नाही असं. हा स्वप्न आहे त्यांचं, चांगलं, स्वप्न चांगलं. स्वप्न. आणि तुमच्या तिकडे ना, तुमच्याकडे सगळ्या आळीमध्ये सांगा बरं बरं सांगतो मी. पूर्ण टोटल मी आलो तर येईन. तू आली तो सपवून दिली मी सगळी. बरं मी माझ्या आळीतल्या सगळ्याला सांगतो. हा. काय काळजी करू नको. फुल पण आमंत्रण आणि मी तुम्हाला गाड्या पाठवून देतो. यायला. अहो त्यांचे तर येतील ना. काका लगदाऱ्या पाठवून द्या ना लगदाऱ्या. हा, हिला म्हणजे गावातल्याच घरी पाठवणार. खरं वजन पाहिजे तुझ्यासारखं वजन पाहिजे. असं आहे ना, आमदार खासदारच्या पुढचं लग्न होणार नाही असं मी महापुढचं लग्न करून दाखवणार आहे. वा 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 शिरपतराव आयला अख्ख्या जिल्ह्यात तुला तोड नाही म्हणायचं मग. न्यूज वाले ना, पेपर वाले हा. आज महापुढे न्यूज कॅमेरे घेऊन पळाले बाई लग्नात काय काय केलं असं. हा खरं बरं तुला बस पुरे पुरे. बरं तुला केवढं फेटा लागेल? नाही आपला साधा पेटा बांधला तरी चालेल. चालेल. फेटा पण बांधणार आहेत काय? हा? फेटा पण हा? सगळ्यांना फेटा? टोटल फेटा असतोच ना ग. पार बाय सुगट फेटी. बायांसकट? हा नाही हा बरोबर आहे. आता एवढा खर्च करायचा मग बायांना पण फेटा 6 बांधला. महिन्याच्या पोरापासून 10 वाजता मात्र बहुत फेटेच आहे सगळे. लहान मोठे लहान मोठे लहान मोठे लहान मोठे लग्न वर होणार आहे का? नाही 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 हा लग्नाचा खर्च एकदाच करावा लागतो. हा मग आता काय बोलू मी आता तुमच्या पुढ्यात. आणि बाय कुठे सगळीचे भाव घेणार आहे. हा का हम्म. अरे वा वा. म्हणजे काय शिल्लकच नाही ठेवलं म्हणायचं तू. हा? पोरीला तू सगळंच देणार म्हणायचं. घेणार नाही, मागितलेत. पुरीच्या भावांना फोन करून. पुरीच्या पोरीला फॅट किती फॅट नवरचा मावळाला फॅट मग आता काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी फ्लॅट घ्यावा. हा फॅट किती फॅट म्हणजे नवरदेव झालं ऐकून. बरं जाऊ दे मी गावात सांगतो सगळ्याला. येऊ का? जाऊ दे. बरं झालं ना तुझ्या पोरीचं लग्न ठरलं. पोरे सर्विसवाला काय म्हणतो? जावई भेटलाय, सर्व्हिस वाला समाधान वाटलं. कसल्या सर्व्हिसला आहे? पोलीस आहे पोलीस आहे का? जावाय पण चांगलं शोधून काढलं. मुंबईला बोलले अंधेरीला. काय म्हणतो? हो हापीच्या खाली उतरत नाही. हा हा पगार पण एकच नंबर. पगार पगार. 80,000 रुपये पिली ते महिन्यात. 80,000. आणि मधली खात बीत धरून नाही ना, हा. 1.5 लाखाला झोपतो जाऊन महिन्याला. मग लग्नाचा पैसा काय एका वर्षातच वसूल नाही म्हणायचा. त्यांचं आहे ना. हा मग आपण करणार. हा. नाही नाही कर उलट कन्यादान केलेलं चांगलं मी असतं. काय तो लग्नामध्ये आपला रामराम होतो का नाही? हा. राम नाही नाही नाही, आताच भेटू आपण. लग्नाच्या गडबडीत भेटलो तर ठीक आहे बाबा. या. पण लग्नाला 100% येणार. या या या. सपरिवार या. येऊ का? चल येतो. बरं मी काय म्हणतो, ते पण ना त्याला सफारी शिवला असता का? नाही अहो, नको राहू दे. कशाला? सफारी नको आता मला कशाला सफारी? आणि गावातल्या माणसाला कुठे शिवत बसतो? बरं. पाहुणे येतील त्यांना शिव. चालत येऊ का? हो या. मग तुमचं काही डोकं बिकं फिरलं की त्याला कशाला सफारी पाहिजे? खर्च वार होणार आहे का पुरीचा? अहो पण बाकीचे पाहुणे रावडे आहेत, त्यांचा पण खर्च आहेच ना. हा गावातला माल, त्याला कशा सफारी पाहिजे? टेम्पो वर मी एकच दाग घाललाय अरे गावातला एवढा पुट्टा बाई, तुझ्या बापाला येड लागले, येड तुझ्या लग्नाचं, समजलं ना? बाबाची आहेच मम्मी लाडकी. तू ना, तुला ना तू लग्ना पोहते सारखी मेकअप कर. कशाला? मग चारा खोला ना पुरीचा नवर जाऊन नवर शोधले पाहिजे. अहो तुमचं काय काळ काय आहे ना ठिकाण्यावर? हा मी ना त्या पैसा आहे म्हणून कसं पण उधळायचं का? आचार्याला लिस्ट करून देतो. नाही नाही, एवढंच तुम्हाला लोकांना कपडे जर तुम्हाला करायचे होते गावच्या लोकांपासून, तर माझ्या भावानं कसं सांगितलं की हा आहेर द्या, तो आहेर द्या म्हणून? त्याचा मान आहे, मानाने घ्यावं लागतं ती. पण त्यांनी घेतलंच ना त्यांच्या मर्जीने. घेते ते नाच पण का मग माझी बात त्यांना नाही म्हणून सांगतो देतो हा, माहिती राहू द्या आता, राहू द्या. जे घेतो माहिती लागलं तर काय डोकं खातं काय मी चालू त्या आचार्य हा जा. हा त्याला सांगा ना आमचं जवळ 9,000 सावक 10,000 माझं. नाव घ्या. अहो 1-2 हजार ठीक आहे. नाही तो नाही ऐकत लग्न अहो माझं ऐका तरी. बाय तो लग्न बाय तू बिलकुल ऐकायचं नाही. मा पद्धतीने लग्न होईल पुरीचं. फक्त तुला काय करायचं, तुझ्या वरमाया पाहायचं काय तुझ्या भाव झाला कोणाला साडी कशी नाही, द्यायची. माझा फोन लागलाय चार्जिंगला. मी मोबाईल पाहते, इथं फोन आला असेल त्यांचा. मी चाल ना लवकर या. काय करू मी या माणसाचं? हा गावच्या लोकांनाच लागले असतात, शिवा हे शिवा ते शिवा. हा माझ्या भावाला पण फोन करून सांगितलं. संतोष हायला शिरपाना तर आहे ना, पोरीचं चांगलं लग्न ठरवलंय. कोणाबरोबर ठरवलं? खोय मुंबईमध्ये जावं आहे म्हणे, पोलीस आहे. 80,000 रुपये पगार.
हा हा अंधेरीला आहे म्हणतो आणि लग्न धूम धडाक्यात करणार आहे म्हणतो. हो गावात 2.5 क्विंटलची बुंदी काढणार आहे. असं का? अख्ख्या गावाला फेटा बांधणार आहे म्हणतो देव. हा लग्न करतोय तो. पण तुला एक सांगू का खायला आहे ना मी शिरपाला आहे ना माझ्या भाच्यासाठी मुलगी मागितली होती. असं ना? हा दिली नाही. काय म्हणला माहितीये का तुमच्या हलकट लोकांच्या घरी काय द्यायची ती पोरगी म्हणला. हा म्हणजे त्याने माझी किंमत केली राव. हा हा आणि आता पोलिसाच्या घरात देतोय काय तो. हा. हा, किती असू दे की पोलीस असू नाही तर कोणी असू लग्न कसा करतोय ना तेच बघतो मग मी पण. नाही बरोबर आहे, मला पण त्यांचा रागच आहे. हाय ना. आपण एक काम करू, पोराच्या बापाच्या घरी जाऊ, त्याचे कान भरू आणि त्यांना ही लग्न मोडायचा प्रयत्न करू. हाला तू बरोबर डोकं चालवलं रे. हा एक काम करू ना हा. हाय असं जाता चल बर हा चालेल ना. लगेच जाऊ. हा. चल चला आता आहे ना लग्न थोड्या वाले आता तारखा तुरखा काढायला जावं लागत आहे. तर पाहुण्याचा फोन आलता तर ये बा येऊन जा तारखा धरून टाकीतो आता एकदाच म्हणजे पोराला सुट्टी काढायला बरं राहील. असं एकदा होऊन गेलं लग्न टेन्शन नाही राहणार. नमस्कार. लय लाभाज या चला म्हणलं यावं पाहुण्यांना भेटून. हा कसं काय चाललंय. काय नाही आता काय शेतीचे काम आवरले हा का आता हेच लागण्याची तयारी लग्नाची तयारी जोरात दिसते पोराची. हा हाय का नाही. हा मग मस्त काय बुंदी काढणार आहे, मग नाही बा- कसं करणार आहे. आता लग्नवाल्याला पुरीच्या बापाला कसं राहते काळजीच राहते. वराड येणार आहे, जेव घातलंच पाहिजे, मंडप दिलाच पाहिजे. बरं आहे की नाही? नाही त्यात मुलगा पोलीस म्हटल्यावर मग हा, ते आता एकदम पोरगा आपला- लग्न करणार आहे. खर्च कोण कमी करेल बाबा. मग ते म्हणजे कसं आहे? त्यांची पार्टी उलट आपण हलकं लग्न केलं तर त्यांना तर कसं होईल. नाही मग आपला पोरगा पोलीस आहे ना. हा 80,000 रुपये 80,000 पगार आहे. हा सांगितलं ना. 80,000 पगार आहे ना. हा. त्याच्यामुळे ते म्हणत होता अख्ख्या गावाला बायका पोरांसहित फेट बांधणार आहे. बेटा अरे. काढणार. हो. चांगलं आहे ना मग. 2 एकरात मांडव टाकणार आहे म्हणे. त्याला तेवढी एकच पोर आहे ना. नाही, हाय मस्त त्या एकोलती. माणसाला. नाही एकोलती एकच पोरगी आहे. पण कसं आहे थोडस तुम्ही जरा check तुम्ही पण करता. थोडंफार लक्ष दिलं पाहिजे होतं. लग्नाचं कार्य आहे. काय बा आता मी त्याला म्हटलं तर काही काय 4 रुपये कवीला पडले तर तुला तर मी मदत करतो म्हणलो. ते जाऊ द्या पण असं- तुम्ही पुरीची माहिती काढली का? काय पोरीची माहिती काय काढली थोडीफार का तुम्ही ते नाही गावात मग. जाऊन? आता पोर पण तुम्ही पुरीची माहिती काढा ना. थोडं काय मग कारण मला बोल का तुम्ही म्हणले ना आता पोर आहे ना मी पोरी बदलले ना फक्त चेहरा पाहिला सगळं पाहिलं हात पाय पाहिले हे पाहिलं काय पाहिजे अजून. नाही नाही मस्त तुम्ही पाहिलं हो. पण कसं असतं तुम्हाला एक सांगू का मी डोळ्यानं पाहण्यात आणि कानानं ऐकण्यात 4 बोटाचा फरक आहे हाय का नाही. मग तुम्हाला नेमकं म्हणायचं काय मला कसं आहे माहिती आमच्यासारखा पोरगी कसं तुम्हाला- बेकार वाटतं बाबूराव. तुम्हाला सांगायचं म्हटलं ना आता काय तुम्हाला सांगू, आमच्या पोराला पटली पोरगी असं आहे, त्याच्यामुळे आता आम्ही नाही म्हटले. नाही पोरगी पटली तुमच्या पोराला दिसायला मस्त सुंदर आहे पण त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय बघितला का तुम्ही. नाही ते नाही बघितलं. हा आणि मग आणि तुम्हाला काय नाही तसं लग्न करून देते अक्का एवढा खर्च करतात म्हणून तुम्ही उतावळ झालं का हो? लगेच काय नाही आपलं पुतळा काय आता लग्न कोणी करते. आता बघा खरं बोललं ना तसा क्यायला राग येतो. बोलू का नको तुम्हाला. बोला 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 हा अहो, पोरी- त्या काय करा? हा. तू बोलला ना मला पटल काय म्हणजे तुम्ही दोघं आले ना माग हा. तर मग मला सांगा काय व्यवस्थित. बाबराव आता कसं आहे मनात माझ्या राहत नाही शेवटी तुमचा पोरगा आहे बिचारा सरकारी नोकरीला आहे. हो त्याची इज्जत जायला नको बरोबर आहे ना. बरोबर तुम्हाला त्या पोरीचं काय गुण माहिती आहेत का. नाही ना. अहो कॉलेजमध्ये 4 पोरां सगळं लपड केलंय त्या पोरीनं. अहो त्या दिवशी मी सिन्नरला थिएटरला पाहिली म्हटलं हा. तिला विचारलं ताई कोण आहे हा मुलगा तर ती म्हणते माझा आते भाऊ आहे. एवढंच काय घेऊन बसलाय. अहो कुणी जर कुठे जरी गेलं तर म्हणते खुशाल डायरेक्ट म्हणली होती एकदा तर मला माझा बॉयफ्रेंड आहे तुला काय करायचं आहे. बरं बाप हा एकदा तर तुम्हाला काय माहिती आहे का या आमच्या गावच्या लॉजवर आहे ना रंगे हात सापडली होती पोलिसांनी धाड मारली तेव्हा. अरे बाप मग तुम्ही एवढं चांगलं इज्जत काढून घेणार आहे का. नाही नाही काय करा हा तो आता ये मला म्हणजे मा मनातला बोलला तू बरं झालं बाबा संबंध व्हायच्या आधी येऊन सांगितलं तो जर कधी लग्न झालं असतं तो नंतर सांगितलं असतं काय फायदा झाला असता त्याचा. त्या माणसानं मला बोलू दिलं नसतं त्या पुढच्या आपण आपण समाजात तुमची इज्जत राहिली असते का. इज्जत. हा? आज तुमच्या गावात किती इज्जत आहे. हो. तुमचा पोरगा सरकारी नोकरीला आहे सरकारी शिवाय नोकरी. पोलीस खात्यात आहे आणि त्या पोलिसाची बायको 4 जणांसंग लपडी करते. नाही. असं जर तुमच्या गावात चर्चा निघाली पाहिजे पाहुण्यात तर तुमची काय इज्जत राहिली.
पाहुणा नेमका आता बघ आता त्या पाहुण्याचा फोन आला मला पुरीच्या बापाचा हा. काही बघ इकडे येऊन जा आपलं तारीख फिक्स करायची हे करायची आता मी काय करतो आता जातो हा डायरेक्ट नाही म्हणून सांगून देतो नाही बघा बघा मी माझं कर्तव्य केलं की तुमचं बाबा असं तुमची इज्जत गेली नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला अशा गोष्टी खपल्या असते आणि तुम्हाला एक सांगा आमचं नाव घेऊ नका बरं का. काय नाव सांगू नाही तर ते सिरपाय ना आमच्यावर भांडण करायला. आमच्याकडे बांधणं करायला ते नाही मी तुम्ही टेन्शन घेऊ नका चालतं येऊ का मग. हा या या. मी चल बाबा. त्यांच्याकडे जाऊन सांगून येतो लगेच हा हा राहिलं मला तर काही माहित नव्हतं याच्या पुरीचं असं काही पण पोराचं त्यांचं कसं काय जमलं लग्न हा आता गंगारामाने येतं असे सांगत येतो काय करावं राहिला महापौराचे नुकसान होईल सरकारी नोकरीला एक तर पहिल्याच लग्नाला जर आज झाल्यावर दुसरं लग्न कसं होणार सांगा त्यापेक्षा ना भाऊ आताच नाही म्हणून सांगितलं ना पुढच्या बापाला ते परवडेल आपल्याला अजून काय आपण काही खर्च करेल नाही हा फक्त येणं जाणं झालंय तारखा काढायचं आहे नाही काही नाही दुसरं तर आता पहिले जाऊन सांगून देतो मी काय म्हणतो तू सांगितलं सगळे ना तुला सांगितलंय हो किती वेळा तेच 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 बोलताय तुम्ही. एखादी तू एखादी बाहेर तू गेली ना मी मांडतो तोड फोडीन. राम राम ये बा झालं झालं सगळं नियोजन झालं आचारी पहिले मंगल कार्य बंद केलं वावरात 5 बिघाचं मांडव जाऊन ठट्टा कष्टलं कोणा मी का बरं काय माहिती ते हल्ला जागा होती. एवढे लोक काला येतील आपले 10,000 लोक स्वयंपाक ठेवले नाही हो नाही 10,000 लोक नाही नाही आणि फेटे पण तेवढेच आहेत बरं. हा सगळं बरं मी काय आता ऐका काय पाहुणे हम्म. आता मनात असं आलंय ते- मला थोडस संबंध ना मोडायचा आहे हा अहो असं करू नका. कारण कसं आहे मला तुमचा संबंध नाही परवडला अहो पण असं झालं नाही. काय? आता सगळी तयारी पण तर केली कारण ना की मी आपण. तुमची काही विचारपूस केली नाही ना आमचं काय विचार? नाही इकडे अजिबात आमच्या नाही गावात नाही मला तुम्ही डोळ्यात माती घातली कक्कच काय म्हणजे हा मला आता चौकशी 2-4 जण बोलले का बाबरा तो पोराचं लग्न जमलंय म्हणलं मग ते म्हणा कोणा संग म्हणा शिरपच्या पुरी संग हा मग जमलं त्यांचं हा जमलं म्हणलं मी हम्म. पण ते म्हणा तुम्हाला त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे का बरं काही चांगलंय मला त्यांनी सांगितलं ना मग कसं आहे काय सांगितलं नाही बोलय मला सांगायसारखंच नाही अहो पण तुम्ही त्यांच्यावरती काय विश्वास नाही नाही ना असं आज थोडे कोणी सांगितलं जग आहे आज मा पोरगा 80,000 रुपये पेमेंट कमी अहो. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही का माझ्या डोळ्यात माती घालता अहो, का तुम्ही शांत व्हा, शांत मग? पहिले. सांगितलं हा कोणी बीपी आय वर राहिलाय सांगितलं हा? कोणी? सांगितलं कोणी कोणी सांगितलं हा? गांजन ते आलते गावातले हा अहो त्या नीच माणसाचं काय हा. तो किती हलकट आहे किती लोक लग्न जुळवून हो, मोडले. त्याला- तुम्ही तुम्ही चांगले का तुम्ही चांगले का त्याला हे हा? विचारायचं ना त्याचं हा? पोरगा अजून काय सडत पडल्या हा? घरामध्ये अहो, हा? ते- तुम्ही त्याचं काय तर तुम्ही शांत हो पहिले अगोदर त्याचे किती मागणे तो किती गावातली मागणी बरे रागाचा कापरा चाललाय ना तुम्ही हा? शांत व्हा. काय नाही काय हा? नाही. काय नाही काय महापौराला जर सांगितलं महापौराला जर सांगितलं काय झालं मग काय करायचं नाही डॉक्टरला बोलतो काही बोलू नका हा? तुमचा माझा संबंध होणार नाही अहो, असं करू नाही. नका. आम्ही सगळ्या लोकांना तुम्हाला एकच सांगतो हो लय खर्च करून बसेल तुम्ही फसवलं महापौराला आम्ही तुझं सर देऊ बसेल लोक नाही 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 असे लपडे माणसं पाहिले हो 5 लाख रुपये आम्ही देऊ बसेल नाही तिकडे जा झालं तुमच्या 5 लाख अहो, माझी पोरगी घराच्या तुम्ही बा काहीच धरू नका आता तुम्ही बा काहीच धरू नका आमच्या पाया पडून नाही नाही, अजिबात नका अजिबात नका अहो, ऐका. तुम्ही पाया पडू नका बाले नाही अजिबात नाही ये बा परत तुम्ही माझ्या आता जाता ये भरायचं काही नाही तुमचा माझा काहीच संबंध नाही अजून काय आपण घेतलं नाही दिलं घेतलं कोणाला काही नाही तुमचा रुपया घेतला म्या नाही काही मी बा पोराला बायको दुसरी करील तुम्ही तुमच्या पोरीला दुसरा नवरा पा साखरपुड्याला किती खर्च केलाय काय करा बा त्याला बा विलाज आहे. अहो माझ्या पोरीची इज्जत झाली ती उंबराच्या बाहेर कधी नाही हो, नसते. नाही नाही हा तुम्ही लोकांचा ऐकून संबंध मोडताय तुम्ही एवढे फसवगिरी करायला होते लागत अहो माले फसवगिरी केली तुम्ही अहो, ऐका. हा. तुम्ही रडा गागा काही करा मी तुमच्या पाया पडते असं करू नका माझी पोरगी खरंच खूप चांगली आहे. ती नाही अजिबात नाही हो लय तो लोक तोंड शान घालतो ना संस्कारी आमचा आहे ती खूप ते मला काहीच सांगू नका ये बघ हं? अजिबात नाही तुम्ही वाटलं दुसरा भाग तर तुम्ही खर्च केलाय ना तुम्ही बाजारात केला सगळं केलंय ना तर तुम्ही एखादा पोरगा पा एखादा आणि त्या तारखे दिवशी तुम्ही लग्न धरून घ्या पण साखर पुढे झाले सगळ्या गावामध्ये माहिती आहे आता तुम्ही असं मी काय काय तो करताय? काय 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 काळजी करू नको मला सगळं माहिती काय करू तुमचे नातेवाईक आणि माझे नातेवाईक 4-5 लोक आहे ना आपण पोलीस स्टेशनला जाऊ नाही त्या गंगेश मला कंप्लेंट करा त्याला हा शानपणा करायची हा. काय गरज होती हा. हा? तुझ्या पोरीची नोकरी खाली करणी एक नाही तर माय पोर देईन एक हा, आमची- म्हणजे? आमची इज्जत गेली महापौराचा ना. काय दोष काय दोष? महापौराचा दोष काय काय आहे? दोष? काय दोष हा? महापौराचा महापौराचा दोष काय मला हा, दाखव. आमचं सोन्याला लावतो काय हा. सोनं सोनं आहे? एक नंबरचं सोनं सोना आहे हं. हा का
कोणत्याही पुरीच्या आई बाप आपल्या पोराला ना सोनच म्हणते. बरं बरं हा. या तुम्ही चल तू कर हा, ये. चल. पाहुण्याला फोन कर बघतो ना आम्ही पण तुम्ही कसं लग्न मोडताय ते हा. समजतं ना. वरार रे समाज. हा. हा. तेवढा खर्च मी बा पोराला दुसरी पोरगी करणार आहे. खर्च नाही टायमाला वरा कसं पोरच लग्न करतो करून दाखव बर करतो रे पाय. शेवट तो आहे ना मस्त सोय मी पण हा लग्न होऊन हे दिलं बघ तुम्ही पोर केल्यापेक्षा आहे ना मा पोर आहे ना गावात सोडील देवाला. हा. पण तुम्ही पोर नको मला. सोड हा. येऊ का? हा ये हा. आणि जरा ऐकत जा हा. लोकांचं ऐकू नका. चाल चाल पोलीस स्टेशनला चाल बोल नको लय ताईट. सगळ्याला फोन कर हा. चल. काय मागणार रे? चल हा?